पदाच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू नका. तुम्ही पदावर राहताना ते मान सन्मानाने राहा, बेइज्जती करू नका. आम सगळ्याला पाहिलं त्या बाबा परमेश्वरानं बाबा गुंदी लिहिलं शक्तीनं तुमची बेइज्जती करून टाकली. तुम्हाला लायकीचे राहिले नाही. जर सत्यवादी होत्या तर त्यावेळेस कदापि राजीनामा दिला असता तर हा चोर माणूस पदावर बसणारा काही करू शकत नव्हता. पण आम्ही त्याला पाठिंबा दिला. टाइम वेस्ट झाला, आम सफाई चालू गेली आणि 9 वाजता निर्णय घेतला. काय फायदा काय आहे? तुला परमेश्वर आणि तुमच्या आत्म्यात परमेश्वर आहे. तुमची आत्मा तळपते. या मार्गासाठी आम्ही सुखासाठी आलो, दुःख दूर करण्यासाठी आलो आणि आमच्यावर आघात करतात, आमच्या मनाला दुखावता, आमच्यावर अन्याय करतात. हे अन्याय फक्त जो कार्यकर्ता सहन करते ना तोच करण्याचा कार्य करू शकतात, नाही तर